संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। सांगली संजयनगर परिसरात पूर्व वैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा निर्गुण खून, परिसरात खळबळ। सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारा मंगळवार बाजार परिसर सोमवारी रात्री खुनाच्या घटनेने हादरला। पूर्व वैमनस्यातून सौरभ महादेव पवार या सराईत गुन्हेगाराचा दोघांनी चाकूने वार करून निर्गुण खून केला। या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक संदीप भागवत यांच्यासह संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पळून जाणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतला आहे। मृत सौरभ पवार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो फरशी फिटिंगचे काम करत होता। संशयित आरोपी शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ती हे देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यात जुन्या वादातून वारंवार भांडणे होत होती। सोमवारी सायंकाळी 6:45च्या सुमारास सौरभ त्याचा मित्र ओंकार पातरवट याच्यासह दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याजवळ आला असता दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। आरोपींनी प्रथम सौरभच्या गळ्यावर वार केला, त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या सौरभचा पाठलाग करून त्याच्या पाठीवर आणि पोटावर एडका व चाकूने सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सौरभ जीवाच्या आकांताने राजीवनगर येथील आपल्या घराच्या दिशेने धावला। त्याला जखमी अवस्थेत पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून संजयनगर पोलीस आरोपींचा अधिक तपास करत आहेत।